सी आता आपण प्रॅक्टिकल करून बघणार आहोत. कशासाठी? एक अप्लिकेशन असणार, अप्लिकेशन कॉन्फिगर करायची कुठे? डेटाबेस सोबत, आणि जो पण डेटा आपण अप्लिकेशन मध्ये पुट करणार, एक सिंपलचा रजिस्ट्रेशन पेज किंवा आपला लॉग इन पेज कन्सिडर करा. इन्फॉर्मेशन आपण टाईप करणार, ती बॅकएंड मध्ये कुठे जायला पाहिजे? आयडीएस डेटाबेस मध्ये जायला पाहिजे, राईट ना? तेव्हाच तर आपलं ते ऍक्च्युअल करेक्शन झालं की नाही झालं आपल्याला माहित पडेल. ठीक आहे. तर इथे हे जे काही दिसतंय एम वगैरे, हे सेंटोस यूज केला होता त्यामुळे तुम्हाला एम दिसेल. बट व्हॉट वी आर युजिंग नाव उबंतू. सो सिंपल आहे हे की आपल्याला एक जावा इन्स्टॉल करायचा आहे, टॉमकॅट इन्स्टॉल करायचं आहे. टॉमकॅट माहिती आहे तुम्हाला? वेब सर्व्हर. टॉमकॅट वेब सर्व्हर आहे जे अप्लिकेशन आपल्याला होस्ट करायला हेल्प करते. टॉमकॅट इज नथिंग बट अ प्लॅटफॉर्म. आरडीएस ऑल्सो इज द प्लॅटफॉर्म. काय यूज करतो? डेटाबेस यूज करतो. कळलं? तर कोणी विचारलं प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस काय आहे, तर काय सांगणार तुम्ही? यांचं नाव सांगणार, अजून काय सांगणार? ठीक आहे. तर टॉमकॅट इन्स्टॉल करायचं आहे. टॉमकॅट आपला जावा बेस्ड आहे. जावा आवश्यक असेल. जावा टॉमकॅट कशावर काम करतं? तर जावावर. प्लॅटफॉर्म काय असेल? जावा. जावा इन्स्टॉल करणार तेव्हाच टॉमकॅट रन करणार. तर इथे तेच दिलेलं आहे कमांड्स. देन आपण सिम्पली एक्सट्रॅक्ट करणार त्याला एका लोकेशनवर /opt मध्ये. त्यामध्ये वेब ॲप्स मध्ये जाणार. टॉमकॅट मध्ये वेब ॲप्स असते. तुम्ही केलंय का टॉमकॅट कधी इन्स्टॉल? यूज केलाय? नाही तर आज करून बघू. वेब ॲप्स मध्ये जाणार आणि तिथे आपले ऍप्लिकेशन होस्ट करणार. तुम्ही बघितलं असेल सिम्पली HTTP और S3 वेबसाईट होस्टिंग, बट टॉमकॅट वेबसाईट होस्टिंग नाही बघितलं असणार. सो आता करून बघू. तर वेब ॲप्स मध्ये जाणार. वेब ॲप्स मध्ये काय करणार? तर एक अप्लिकेशन आहे, ते अप्लिकेशनचा .var आपण काय करणार? इन्स्टॉल करणार. क्लिअर आहे? ओके. देन त्यानंतर सिंपल लीप मध्ये जाणार. एक फाईल आहे. हा जो कनेक्टर आहे, हा कनेक्टर आपल्याला मायस्क्वेल कनेक्टर, मायस्क्वेल आणि अप्लिकेशनचं कनेक्टर आहे ते. ठीक आहे. आणि हे डेव्हलपर क्रिएट करतात, आपण क्रिएट करत नाही. हे .var फाईल हे सुद्धा आपण क्रिएट करत नाही. कोण करतो? डेव्हलपर करतो. आपल्याला अप्लिकेशन मिळते, आपण फक्त सिंपल ॲज अ डेव्हलप्स इंजिनियर किंवा क्लाउड आर्किटेक्ट तिला डिप्लॉय करून देतो. कन्सेप्ट आला लक्षात? सो आपल्याकडे वायर फाईल आहे जी की अप्लिकेशनची फाईल आहे, आणि एक कनेक्टर दिलेला आहे मायस्क्वेल कनेक्टर. हे आपल्याला कुठूनही मिळून जातं, इंटरनेटवर अवेलेबल असतात किंवा मायस्क्वेलच्या रेपॉझिटरीमध्ये पण अवेलेबल असणार. बट येस, आय हॅव दिस वन हिअर. अँड नेक्स्ट टॉमकॅटला स्टार्ट करणार. क्लिअर? ओके. तर टॉमकॅटला स्टार्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? कॉन्फिगरेशन फाईलमध्ये जायचं आहे. कॉन्फिगरेशन फाईल कोणती असेल? context.xml. आणि context.xml मध्ये गेल्यानंतर आपल्याला काही कंटेंट ऍड करायचं आहे. हा कंटेंट असणार. आता हा कंटेंट म्हणजेच तुमचं कनेक्टिव्हिटी टॉमकॅट विथ आरडीएस. कळलं? आता ह्या कनेक्टिव्हिटी मध्ये बघा काय काय केलंय आपण. तर सिंपल JDBC टेस्ट DB दिलेलं आहे. देन त्यानंतर हे आपण आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. कोण प्रोव्हाइड करतं? डेव्हलपर प्रोव्हाइड करेल किंवा डेटाबेस इंजिनियर प्रोव्हाइड करेल. मोस्टली डेव्हलपर काम करतात. ओके. देन ह्या सगळ्या गोष्टी इथे फिक्स केलेल्या आहेत. बघा इथे काय दिलेलं आहे? युजर नेम, DB लॉगिन, पासवर्ड, DB पासवर्ड, नेक्स्ट ड्रायव्हर. ओके, नो वरीज. URL दिलेला आहे. URL कशाचा आहे? मायस्क्वेलचा URL, जो तुमचा RDS URL राहिला. अंडरस्टूड? आणि RDS डेटाबेस, ज्या डेटाबेसवर तुम्हाला काम करायचं. URL असणार मायस्क्वेल आणि // तुमचा RDSचा डेटाबेस असेल. RDS डेटाबेस एंड पॉइंट. मी याला थोडंसं मॉडिफाय करतो, स्पेस नाहीये तिथे कुठेच. RDS डेटाबेस एंड पॉइंट, आणि देन सिम्पली तुम्हाला पोर्ट नंबर द्यायचा आहे, आणि त्याच्या आतमध्ये जो डेटाबेस असेल तुमचा डेटाबेस नेम, तो डेटाबेस नेम तुम्हाला जो यूज करायचा तो द्यायचा. क्लिअर झालं? ही कॉन्फिगरेशन झाल्यानंतर मायस्क्वेल वर जाणार आपण, आपल्या RDS वर जाणार. RDS मध्ये एक डेटाबेस क्रिएट करावा लागेल, जो की आपण इथे यूज करतोय. ओके. हा जो डेटाबेस आहे मायस्क्वेल डेटाबेस नेम, हा आधी क्रिएट तर करावा लागेल. अंडरस्टूड? तर क्रिएट करण्यासाठी सिंपल आपण मायस्क्वेल मध्ये जाणार, हायफन एक्सेस करणार त्याला, देन एक क्रिएट डेटाबेस करणार स्टुडंट ॲप. कळलं? डेटाबेस आपण क्रिएट करणार, देन त्यानंतर त्याला यूज करणार, त्यामध्ये एक टेबल क्रिएट करणार. अंडरस्टूड? इझी आहे.
करून बघू तेव्हा तुमचं क्लिअर होईल. बट स्टेप बाय स्टेप मी जी प्रोसेस सांगतोय कशी फॉलो करायची ते समजलंय. ओके, एक टेबल नाहीतर सर्वात आधी तुम्ही काय करा, ही प्रोसेस फॉलो करा. काय प्रोसेस करायची आहे, सर्वात आधी MySQL मध्ये आपल्या MariaDB मध्ये आपण हा डेटाबेस क्रिएट करून घेऊ. स्टुडंट टॅब, दिस टेबल इनसाइड आवर डेटाबेस, दॅट्स इट, नथिंग नीडेड. बस, क्लिअर आहे. ओके, हे झाल्यानंतर आपण ही प्रोसेस फॉलो करू. चालेल. तर आपण आपल्या इन्स्टन्सवर येऊ आता. हिअर इन्स्टन्स आहे का ऍक्सेस, आपण इथेच आहो. कुठे, एक्झिट करून चेक करा एकदा. ऍक्सेस करतोय कुठे, आपल्या RDS डेटाबेसला, राईट. RDS डेटाबेस. सो कमांड आपली सेम आहे. सी हिअर MySQL -h RDS डेटाबेस अँड पासवर्ड्स. देन त्यानंतर शो डेटाबेसेस. ऍक्सेस करू याला. ऍडमिन 1 2 3 पासवर्ड दिसणार नाही पण टाईप करायचा करेक्ट वाला. सो इथे MariaDB मध्ये अवेलेबल दिसतोय. आपण हे लास्ट वाला नाही पाहिजे. सो अच्छा, वरती जातो डायरेक्ट. याचा साईज चेंज करता येईल का आपल्याला. काम करू, क्लाउड शेल मध्ये आपण काम करू, बट थोडंसं इझी काम होईल. ओके, टाईप करायला घेतल्यावर येतोय म्हणजे दिसतोय इथे. ठीक आहे. तर सिंपल आपल्या कमांड्स आपण एक्झिक्यूट करू. काय करणार, शो डेटाबेसेस, यूज हिअर शो डेटाबेसेस, यू नो दिस, टाटा अवेलेबल आहे. देन त्यानंतर क्रिएट डेटाबेस करणार आपण. कोणता, स्टुडंट आहे. ओके, क्रिएट डेटाबेस. डेटाबेस क्रिएट करतोय. एक डेटाबेस क्रिएट झाला असेल, अगेन शो डेटाबेस करा. तुम्हाला दिसेल स्टुडंट ऍप आहे. ओके, नेक्स्ट कमांड कोणती यूज करणार आपण, यूज. म्हणजेच काय करणार, हा स्टुडंट ऍपला आता यूज करणार, याच्या आतमध्ये काम करणार. कळलं. सो सिंपली यूज डेटाबेस, यूज डेटाबेस. आता नन वरून कुठे गेलो आपण, स्टुडंट ऍप वर आलोय. तर आता हा यूज केस मध्ये आहे, दिसतंय. नेक्स्ट काय करणार, टेबल क्रिएट करणार. तो सिंपली हा कंटेंट कॉपी करून तिथे मी पेस्ट करतोय. हे टेबल्स वगैरे कसे क्रिएट करायचे हे सिंपली आपल्याला कोण प्रोव्हाइड करतात, यू नो दिस. सो एंटर क्वेरी. ओके ओके. सो हे जर चेक करायचं असेल तर शो टेबल्स हिअर स्टुडंट्स म्हणून एक टेबल आपल्याला दिसतोय, राईट. आणि त्यामध्ये आहे काय ऍक्च्युली, तर दिस वन यू हॅव टू यूज सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. या स्टुडंट्स मध्ये काय, आपला हा जो टेबल आपण क्रिएट केलेला आहे स्टुडंट्स नावाचा, यामध्ये काय असेल, कोणता स्ट्रक्चर बनवलेला आहे. तर इथे जे आपण दिलं ना, स्टुडंट नेम, स्टुडंट ऍड्रेस, एज, क्वालिफिकेशन, पर्सेंटेज, इयर अँड की. हा, तर हे सगळं आपण क्रिएट केलं आहे ना या टेबलमध्ये. तर ते चेक करायचं असेल तर कसं करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. आय होप तुम्हाला थोड्याफार कमांड आहे. ठीक आहे, मी रेग्युलर यूज नाही करत, बट आय नो दिस टू. ओके, काही डेटा दिसतोय का त्यामध्ये, नाही. तर त्यामध्ये डिस्क्राईब करू आपण. ठीक आहे, डिस्क्राईब केल्यानंतर आपल्याला त्याचा सिंटॅक्स दिसेल, जो ढाचा आपण बनवलेला आहे, जे रोज अँड कॉलम आपण क्रिएट केलेले आहे ते दिसेल. सॉरी, एस पाहिजे इथे, हिअर. हा, तर हा आपला एक चार्ट बनलेला आहे, अंडरस्टूड. तर या चार्ट नुसार आता आपला डेटा इथे ऍड होणार. कळलं. इथे आता आपल्याला काही करायचं नाही आहे, डेटाबेस सेटिंग झालेली आहे, दॅट्स इट. आता जाऊ आपण टॉमकॅट वर. टॉमकॅट वर जाण्यासाठी काय करावं लागेल, डेटाबेसच्या बाहेर निघावं लागेल. ओके, एक्झिट. सो नाव इन्स्टॉल टॉमकॅट ऑन उबंतू.
install Tomcat in Ubuntu. Tomcat Ubuntu. सो अपाचे टॉमकॅटची ऑफिशियल साईट आहे, तिथून आपण काय करणार आहे तर एक पॅकेज यूज करणार आणि पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करणार. इथे दिसतंय टॉमकॅट 9 डाउनलोड वाला सेक्शन लेफ्ट हँड साइड. टॉमकॅट 9 वर जातोय और टॉमकॅट 10 वॉट एव्हर यू वॉन्ट टू यूज. सो वी आर गोइंग विथ टॉमकॅट 9 टार GZ. हे दिसतंय इथे बायनरी डिस्ट्रीब्युशन्स. सो टार वाली फाईल आपण घेतोय, क्लिक केलं तर डाउनलोड करायला येतं. अदर आपल्याला काय करायचंय कॉपी करायचंय URL. कॉपी लिंक ॲड्रेस दिसतोय, link address copy and then come to here in our where EC2 instance, paste, is download करायचं ना, Control A, curl -o enter ls. आलाय. याला काय करणार आपण, काय करतो प्रोसेस सांगा पटापट. टार अनझिप करायसाठी प्रोसेस नाही माहिती का, XZF अपाचे टार -XZF अपाचे एंटर. हा झालाय एक्स्ट्रॅक्ट. याला मूव्ह करणार कुठे, अपाचे कुठे करणार /opt मध्ये करणार, राईट. एंटर. ठीक आहे. आता जाऊ आपण /cd opt मध्ये, अपाचे मध्ये. अपाचे मध्ये गेल्यानंतर आपल्याला अपाचेच्या पूर्ण टॉमकॅटच्या पूर्ण डायरेक्टरीज इथे दिसणार. आपल्याला कुठे कॉन्फिगरेशन करायचे आहेत तर कॉन्फ मध्ये आणि बिन मध्ये. वेब ॲप्स दिसत आहे तर लेट्स गो विथ इन दी वेब ॲप्स. इथे असेल तुमचं अप्लिकेशनचा पॅकेज .var पॅकेज जो तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे. इथे आपला इन्स्टॉल तर झाला आहे, पण टॉमकॅट काम करतो 8080 पोर्ट नंबरवर. तर आधी काम करताय की नाही ते चेक करू. कोणत्या पोर्ट नंबरवर, 8080. तो सिक्युरिटी ग्रुप ऍड वन मोर पोर्ट. विच पोर्ट, 8080. इथे असं काही लिहिलं जात नाही, डायरेक्ट आपण पोर्ट नंबर ऍड करू फ्रॉम एनीवेअर. सेव्ह द रूल्स. नाउ सिंपली एक्सेस using the public IP. Details. Where is the public IP? Here. :8080. स्टार्ट केलाय का आपण अजून नाही तर दिसणार नाही. तर स्टार्ट करा आधी. याला सर्वात आधी आपण स्टार्ट करून घेऊ. तर CD बिन मध्ये जा. बिन मध्ये गेल्यानंतर काय होईल, इथे तुम्हाला दिसेल फाइल्स स्टार्ट करण्यासाठी catalina.sh. सो ./catalina.sh आणि strt स्टार्ट. काय टाकणार आपण, स्टार्ट. एंटर. जावा इन्स्टॉल नाही केला आपण तर जावा इन्स्टॉल करा आधी. ठीक आहे. जावा असेल तरच तो टॉमकॅट रन होणार, अदरवाईज होणार नाही. तर जावा इन्स्टॉल करायचं कसं, तर apt-get install java -openjdk-y. let's see, unable to locate. तो पॅकेजचं नाव चेक करून घेऊ आपण. install java ubuntu. पॅकेजचं नाव चेक करून घेऊ आपण. go with this.
पॅकेजचं नाव पाहिजे. ओपन जेडीके तर मला आठवत आहे, बट सी ओपीटी जावा वर्जन नाही आहे, नॉट फाउंड. डिफॉल्ट JRE और वन मोर, हां apt इन्स्टॉल डिफॉल्ट JDK जो असेल तो आपण यूज करू शकतो. डझंट मॅटर, यूज इट हिअर. सो -y लिहावं लागेल लास्टमध्ये. हे माहिती आहे ना तुम्हाला, कंट्रोल A कंट्रोल E वगैरे करतोय मी लास्ट वरून. शिकलात की नाही लिनक्स मध्ये? सर तुमचा कर्सर मूव्ह कसा होतोय माहितीच नाही मला. हां, मी लास्ट वरून स्टार्टला येतोय आणि स्टार्ट वरून इनला जातो डायरेक्ट एंटर. सो जावा इन्स्टॉल होतोय म्हणजे आपलं टॉमकॅट आता इन्स्टॉल होईल. तोपर्यंत आपण हा इन्स्टॉल झाला. %99 वर थांबलंय. ओके, डन. All completed. So here we can see Tomcat install start. See Tomcat now started. तर याला सिंपल तुम्ही IP वरून हिट करून चेक करू शकता तुमचा टॉमकॅट वर्क करेल. आहे टॉमकॅट हे वेब ॲप्लिकेशन आहे. तुम्ही आपल्या ॲप्लिकेशन्स इथे इन्स्टॉल करू शकता, सॉरी लॉन्च करू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट काय असेल, ॲप्लिकेशन. इथपर्यंत आलोय आपण. ते नेक्स्ट काय असणार आहे, ॲप्लिकेशन. तर वेब ॲप्स मध्ये जा, CD इथून बाहेर निघा, CD वेब ॲप्स. इथे असेल तुमचे फाईल्स. इथे तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा वॅर फाईल जो ॲप्लिकेशनचा वॅर पॅकेज असेल तो इथे टाकायचा. तर इथे बघा, कम हिअर. इथपर्यंत प्रोसेस आपल्या झालेल्या आहे. ठीक आहे. वेब ॲप्स मध्ये येणार, आपला काय करणार, हा पॅकेज आहे इथे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचे पॅकेजेस तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करेल, डेव्हलपर प्रोव्हाइड करेल. बट हा एक सॅम्पल आहे, सिंपल मी तो यूज करतोय. इथे दिसतोय आलेला student.var. ओके. नेक्स्ट लिब मध्ये जाणार. लिब मध्ये जाऊन काय करणार आपण, लिब मध्ये जाऊन आपण एक कनेक्टर इन्स्टॉल करून ठेवणार. ठीक आहे. तर CD बॅक. नेक्स्ट CD कशात द्यायचं आपल्याला, लिब मध्ये. एंटर. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, हा एक कनेक्टर डाउनलोड करायचा आहे जो की ऍप्लिकेशनला कनेक्ट करायचं काम करेल जावा सोबत, MySQL ला कनेक्ट करायचं काम करेल. एंटर. ओके. सो इथे एलएस करून बघा, भरपूर सारे जार फाईल दिसते. त्यापैकी एक तुम्हाला दिसेल आता जो आपण इन्स्टॉल केलाय तो MySQL. हा हिअर. ओके, आलाय. गुड. सो 2 टर्म्स आपल्या कंप्लीट झाले. यामध्ये आता थर्ड टर्मला जाऊ आपण. काय करणार, टॉमकॅटला रिस्टार्ट करणार. टॉमकॅटला रिस्टार्ट करणार. तर CD डायरेक्ट बॅक आला. ठीक आहे. सो CD परत जाईल का याच्यानी, नाही जाणार. ठीक आहे. CD/OPT मध्ये अपाचे मध्ये बिन मध्ये जायचं आहे. बिन मध्ये आल्यानंतर ./catalina ला स्टॉप केलं. देन त्यानंतर std स्टार्ट करणार. एंटर. क्लिअर. आता थोडेसे चेंजेस होतात.
आपण वेब ॲप्स मध्ये होतो ना, तर वेब ॲप्स मध्ये काय केलं आपण ते बघा. अच्छा, बिन मध्ये आहोत सध्या. सो cd वेब ॲप्स ls. इथे बघा, जसं आपण स्टार्ट आणि स्टॉप केलं, एक नवीन डायरेक्टरी क्रिएट झाली आहे. कोणती? स्टुडंट. आपण केली आहे का? नाही केली आहे. आपण फक्त पॅकेज टाकलेला होता, बट त्याला एक्स्ट्रॅक्ट केलं कोणी? टॉमकॅटने स्वतः केलं. ओके, सो दॅट्स नथिंग बट युअर ॲप्लिकेशन. नाव व्हॉट यू हॅव टू डू, चेक वेदर इट इज वर्किंग और नॉट. ओके, /student. येस, काहीतरी इश्यू आहे, तर तो पण आपण चेक करून घेऊ. कॉन्फिगरेशन मध्ये बघा, इथे आल्यानंतर त्या फाईल मध्ये तर नाही आहे, पण इथे दिसेल तुम्हाला होस्ट मॅनेजर आणि मॅनेजर है ना. स्टुडंट्स आहे, स्टुडंट आहे. ओके, त्यामुळे प्रॉब्लेम असेल. एस नाही आहे. हां, ॲप्लिकेशन वर्किंग आहे, काही एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. काय दिसतंय? एकदम सिंपल वाली ॲप्लिकेशन आहे. काय आहे? आपला डेटाबेस इथे ऍड करायचा आहे. स्टुडंट नाव गाव वस्तू प्राणी टाकायचं. क्लिअर? तर नाव गाव वस्तू प्राणी कसं टाकणार? टाका काहीतरी नाव असं. इथे मी ऑलरेडी टाकलेले आहे, तर मला डायरेक्टली इथे पॉपअप येत आहे, पण तुम्हाला टाईप करावं लागेल. ठीक आहे, पॉपअप आले, आपण यूज केलाय, दॅट्स इट. रजिस्टर करतोय. एक सेकंड. हा, तर आता इथे काय दिसतंय? अनेबल टू सेव्ह रेकॉर्ड्स. रेकॉर्ड सेव्ह होतोय का आपला? जेवढी इन्फॉर्मेशन टाकली पण सेव्हच नाही केली, काय फायदा? करेक्ट. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय? हिअर आवाज येतोय? ओके, गुड. तर काय होतं इथे? आपली ऍप्लिकेशन तर वर्किंग मध्ये आहे, बट डाटा सेव्ह होत नाहीये. तर आता MySQL आपला आरडीएस मध्ये आपला डेटाबेस बनलेला आहे स्टुडंट नावाचा. तर ही पूर्ण इन्फॉर्मेशन कुठे जायला पाहिजे? आरडीएस मध्ये सेव्ह व्हायला पाहिजे बॅकएंड मध्ये. ठीक आहे, तर ते कसं करणार आपण? तर आता आपल्याला काय करायचं आहे? या ऍप्लिकेशनला सांगायचं आहे डेटा सेव्ह कुठे करायचा. कोणाला सांगणार आपण? ऍप्लिकेशनला सांगणार की डेटाबेस तिकडे आहे, तिकडे जा आणि डेटा सेव्ह कर. एक आणखी इथेच आपल्याकडे या इन्स्टन्स मध्येच आपण डेटाबेस यूज केलेला आहे MariaDB. आपण हा लोकल पण यूज करू शकतो, पण आपल्याला लोकल नाही यूज करायचं. लोकल तर हे डिलीट झालं तर ऍप्लिकेशन आणि डेटाबेस दोन्ही पण जाणार. तर आपल्याला यूज काय करायचं आहे? आरडीएस. सो नाव कम टू, येस, इथून बाहेर निघा. अरे हे स्टक झालं का? ओके, रिफ्रेश. स्टक होते तिथे, म्हणून मी क्लाउड शेल यूज करतो जिथे स्टक होत नाही. हा बघा, सगळं गेलं रिफ्रेश केल्यावर. ओके, sudo -i कुठे होतो आपण? cd/opt मध्ये, अपाचे मध्ये. अपाचे मध्ये जायचं आहे आता आपल्याला कॉन्फ मध्ये. कुठे जायचं आहे?
कॉन्फ मध्ये गेल्यानंतर इथे दिसेल एक फाईल context.xml. सॉरी, context.xml दिसतंय. तर जा त्याला ओपन करा आपण, vim context.xml एंटर. तर ही अशी एक फाईल दिसतीये आणि इथे दिसेल तुम्हाला कनेक्टिव्हिटी पाथ्स. सी, तर आपल्याला आपला पाथ ऍड करायचा, आपल्याला आपला पाथ डेटाबेस सोबतचा इथे ऍड करायचा आहे. तर तो कसा ऍड करणार, तर सिंपल वॉच रिसोर्सच्या खाली लिहून टाकू आपण. ठीक आहे, एक रिसोर्स ऍड करू, दिस वन, कॉपी, आणि हे सुद्धा तुम्हाला मिळून जातं कुठून, इंटरनेट वरून. टॉमकॅट मायस्क्वेल कनेक्टर डॉट जार हे पण मिळतं. ठीक आहे, आणि जर तुम्हाला context.mysql कॉन्टेक्स्ट कनेक्टिव्हिटी XML, तर हे सुद्धा इथे तुम्हाला इंटरनेटवर डेटा मिळून जातो. सर्च करावं लागेल. आता मी जेव्हा यूज केले डॉक्युमेंटेशन ते खूप पुराने झालेत. आता ते डॉक्युमेंट अवेलेबल आहेत की नाही आहे ते पण मला बघावं लागेल, त्यानंतर तुम्हाला मिळेल. हा, सी, याने पण दिलेलं आहे युजर नेम पासवर्ड, बट हे डॉक्युमेंटेशन्स मध्ये मिळतात, असं जायची गरज नाहीये. डॉक्युमेंटेशन थ्रू जा, काय प्रॉब्लेम होणार नाहीये. तर ही कुठे टाकायची आहे आपल्याला, हे जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन कुठे टाकायची आहे. सी, इथे जर लोकल होस्ट लिहिलं आपण तर आपला जो मेन आहे इन्स्टन्स मधला डेटाबेस तो यूज करू शकतो. लोकल होस्ट जर लिहिलं तर, ते नाही करायचं आपल्याला. आपण करणार आपला रिमोट RDS वाला. तर ही पूर्ण इन्फॉर्मेशन इथे कॉपी करा, इन्सर्ट, come here and paste your data. झालंय पेस्ट. ओके, थोडं चेक करायचं, काही कमेंटेड मोड मध्ये तर नाही दिसत आहे ना, सगळं व्यवस्थित दिसतोय. व्हेरी गुड. आता चेंजेस काय करायचे, तर चेंजेस करायचे आपल्याला इथे MySQL डेटाबेस मध्ये. कोणता डेटाबेस आहे आपला, स्टुडंट ॲप नावाचा. कोणता डेटाबेस क्रिएट केला होता, स्टुडंट ॲप नावाचा. क्रिएट डेटाबेस होता ना आपला MySQL हिअर, दिस वन. तर हा डेटाबेस यूज करायचा आहे, तर ते नाव इथे टाका, पेस्ट, स्टुडंट ॲप, क्वेश्चन मार्क आहे तो, बाकी सगळ्या गोष्टी जशा तसं ठेवायच्या. आणि एंड पॉइंट, कुणाचा एंड पॉइंट असणार, RDS वाला. सो एंड पॉइंट घेऊन या, कॉपी हिअर अँड पेस्ट हिअर. क्लिअर, बस, आणखी काहीही करायची गरज नाहीये, बाकी पूर्ण गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहे. हा, वन मोर थिंग, इथे राहिलं काय, हा डेटाबेस तर भेटून जाईल, पण इथे ऍक्सेस कसा करणार, तो ऍक्सेस करणार का, नाही करणार. तर कसं करेल, ID आणि पासवर्ड आपल्याला द्यावं लागेल ना. तर हे जे सेकंड लाईन आहे यामध्ये काय दिलेलं आहे, ID आणि पासवर्ड. कोण आहे आपला ID, ऍडमिन. पासवर्ड काय आहे, admin 123 दिला. क्लिअर. नाव ऑल सेट, सेव्ह दिस फाईल, एस्केप. चेंजेस झाले, टॉमकॅटला माहित पडलं का नाही, मग काय करायचं, रिलोड कर. मग काय करू आपण, रिस्टार्ट. टॉमकॅटला रिस्टार्ट, स्टार्ट आणि स्टॉप करायचं, तो रिस्टार्ट होईल. सो नाव again came to bin cd bin आणि ./catalina आणि stop, then again start it. Now try one more time,
रिफ्रेश इट. ओके. सो सूरज जे काही आहे इन्फॉर्मेशन टाकून द्या इथे. रजिस्टर. वाव, इट वर्कड. क्या बात. आता डेटा बरोबर आपल्या स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये दिसतो इथे. कळलं ना. पण आता डेटा सेव्ह कुठे झालाय? आरडीएस मध्ये. आरडीएस मध्ये. तर इथे वाटेल तेवढा डेटाबेस तुम्ही चेक करा. इथे वाटेल तेवढी इन्फॉर्मेशन टाका ऍप्लिकेशन मध्ये. सगळी काय होईल? रजिस्टर स्टुडंट अगेन हिअर. जसं ऍडमिन. आणखी इथे पुणे लिहू. इकडे 55 लिहू एज. देन इथे स्टुडंट क्वालिफिकेशन BA पास और फेल. ठीक आहे. तर सिंपल 10th पास. स्टुडंट पर्सेंटेज काही नाही, 35% पास झाला होता. इयर पास हा झाला आता 2025 मध्ये. 55 वर्षाचा आहे पण आता पास झाला. ठीक आहे. रजिस्टर करतो. तेव्हा झालं. व्हेरी गुड. एडिट करायचं आहे एडिट करा, डिलीट करायचं आहे डिलीट करा. दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहे. बट हे ऍप्लिकेशनचे आहेत, हे तुम्हाला काही डिलीट ऑप्शन वगैरे हे काही करायचं नसतं. तर कोणी केलंय क्रिएट? कोणी केलंय? डेव्हलपरने केलं आहे. ऍडमिन कुठे? तर ऍप्लिकेशन झाली क्रिएट. तुम्हाला चेक करायचं आहे डेटाबेस खरंच ऍड झाला की नाही. तर ऍक्सेस करून बघू शकता तुम्ही. इथे तर दिसणार नाही कारण हा फक्त इन्स्टन्स आहे है ना. सो डेटाबेस इथे काय दिसतं का? असं इथे दिसणार नाही. जर याला चेक करायचं असेल तर याचा ऍक्सेस घ्या, इन्स्टन्सवरच ऍक्सेस घ्या आणि चेक करा. एक्झिट करा इथनं, सॉरी इथून बाहेर निघा. मायस्क्वेल वाली कमांड डायरेक्ट टाकू शकतो आपण. मायस्क्वेल ची कमांड बघा कुठे गेली. हा सी त्या डेटाबेसचा ऍक्सेस घेऊन आपण चेक करू शकतो. मायस्क्वेल -h डेटाबेस एंडपॉइंट युजर ऍडमिन पासवर्ड. आलोय. शो डाटा बेसेस. कोणता डेटाबेस यूज करायचा आपल्याला? यूज स्टुडंट ऍप. अशा टॅबनी नाही टाईप करावं लागेल. स्टुडंट ऍप कोलन एंटर. आलोय आपण डेटाबेस मध्ये. शो टेबल्स. टेबल दिसतोय. सिलेक्ट select star from student. Here are the information. आला? क्या बात है. 2 टायर एप्लीकेशन पडली आप लोगों ने. व्हेरी गुड. तर इथेच थांबूया. आरडीएस मधला तर हे काय इन्स्टन्सला आरडीएस चा ऍक्सेस घ्यावा लागेल. डेटाबेसच्या आतमध्ये जाऊन चेक करायचं. हे काय डेटा स्टोअर झालेला आहे ना. कुठे कनेक्ट केलंय आपण? आरडीएस ला कनेक्ट केलेला आहे. कळलं? तर असं चेक करून घ्यायचं. हा डेटाबेस तर आपला सेव्ह झालेला आहे. आपण डिलीट करतोय इथनं. आपण डिलीट करतोय. सी ऍडमिन मी हे डिलीट करतोय. डिलीट झालं. डिलीट झाल्यानंतर हा रिफ्रेश झाला. आता इथे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर इथे परत चेक करा. सिलेक्ट स्टार फ्रॉम. डिलीट झाला. क्लिअर आहे ना. तर हे पूर्ण आपण कुठे करतोय? ऍक्च्युली आरडीएस मध्ये करतोय. आरडीएस च्या डेटाबेस मध्ये करतोय. एक्झिट ही कमांड यूज करून मायस्क्वेल -h डेटाबेसचा एंड पॉइंट. आलं लक्षात? आणि लोकल होस्टवाला जर यूज करायचा असला तर लोकल होस्ट पण यूज करू शकता. या एंड पॉइंटचे यूज लोकल यूज करायचं. करेक्ट. ठीक आहे. सो ठीक आहे. इथेच थांबूया आपण.